नमस्कार प्रेक्षकांनो. हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इथे आता दुष्यंत एकटाच येऊन बसलेला असतो. तेव्हा त्याला आठवत असतं कशा पद्धतीने तो इथे कृष्णावरती अविश्वास दाखवतो. तो कृष्णाला म्हणतो, तू माझा पासपोर्ट झालेला नाही आहेस, तर तू माझी स्वप्न आणि तुझ्यावरती असलेला माझा विश्वास जाळून टाकलेला आहेस. माझ्या आईने स्वतःच्या डोळ्याने बघितलंय तू माझा पासपोर्ट जाळताना. का जाळलास माझा पासपोर्ट? आत्ताच्या आत्ता कृष्णा इथून निघून जा, नाहीतर माझ्या हातून काहीतरी वेडं वाकडं होईल. मी तुला काहीतरी चुकीचं बोलेन. असं इतपत आता दुष्यंत कृष्णाला बोललेला असतो आणि नंतर त्यालाच पश्चाताप होत असतो. इथे आता सरांनी त्याला फोन केलेला असतो आणि विचारलेलं असतं की काय झालं दुष्यंत, तू गेला नाहीस का? आज तुझी फ्लाईट होती ना? तेव्हा इथे दुष्यंत म्हणत असतो की नाही सर, एक इथे क्रिटिकल सिच्युएशन निर्माण झालेली आहे आणि इमर्जन्सी आहे, त्यामुळे मला आता जाता येणार नाही आहे. तेव्हा सर म्हणतात की बरं बरं ठीक आहे, तुम्ही काळजी घ्या. त्यानंतर प्रेक्षकांनो, दुष्यंत इथे रडायला लागतो. तो म्हणतो माझं नशीबच वाईट आहे, माझ्या नशिबामध्ये काही चांगलं घडत नाही आहे. इथे माझं फ्युचर हे आता इथे खूपच जास्त अडचणीत आले. माझी स्वप्न आणि त्याचबरोबर माझा प्रोजेक्ट हे सगळं आता हातातून निसटून गेल्यासारखं वाटतंय. पण यासाठी मी कृष्णाला ब्लेम केलं. एका बाजूला माझं स्वप्न तर मोडलंच, पण दुसऱ्या बाजूला माझं आणि कृष्णाचं असलेलं सुंदर नातंसुद्धा मी माझ्या हाताने खराब करून टाकलं. माझा स्वतःच्या रागावरती कंट्रोल का नाही आहे? का मी कृष्णाची बाजू ऐकून घेतली नाही, तिला समजून घेतलं नाही आणि तिच्यावरती अविश्वास दाखवला? बिचारी कृष्णा माझ्यामुळे किती हर्ट झाली असेल. तिने तर माझा पासपोर्ट आगीतून काढण्याचा प्रयत्न केला होता आणि मी विनाकारण तिला बोल लावला. तेव्हा इथे दुष्यंत म्हणतो, काहीही झालं तरीसुद्धा कृष्णाची माफी मागायला हवी, तिला सॉरी म्हणायला हवं. त्यानंतर प्रेक्षकांनो, सगळं काही करून सवरून बाळजाबाई मात्र नामानिराळी बसलेली असते. जसं काही काही घडलेलंच नाही आहे अशी बसलेली असते. तेव्हा त्या ठिकाणी आढळराव येतो आणि म्हणत असतो, अगं बाळजा, का बाळजा, का अशी वागलीस तू? अगं कृष्णावरती राग आहे म्हणून इतक्या खालच्या पातीला गेलीस की तुला तुझ्या मुलाच्या स्वप्नाची राख रांगोळी करावीशी वाटली? तुला तुझ्या मुलाचं स्वप्नसुद्धा महत्त्वाचं वाटलं नाही? अगं का तू तो पासपोर्ट जाळून टाकलास? तेव्हा बाळजा म्हणत असते, एक मिनिट, हे काय बोलताय तुम्ही? मी दुष्यंतचा पासपोर्ट जाळला? एक गोष्ट लक्षात ठेवा, बाहेर तुम्ही जे काही बोललात ते विसरलात का? दुष्यंतचा पासपोर्ट तुम्ही जाळलात म्हणून? बरोबर ना? त्या कृष्णाचा आळ स्वतःवरती घ्यायची काय गरज होती? तिने हा पासपोर्ट जाळला होता तर स्वतःवरती नाव घ्यायची गरजच नव्हती तुम्हाला. तेव्हा इथे आता बाळजाबाई ही स्वतः सगळं काही करून सवरून इथे आढळराव आणि कृष्णा यांना जबाबदार ठरवत असते. तेव्हा आढळराव म्हणत असतो की तू अजून किती खालच्या पातीला जाशील ना बाळजा, काही सांगता येत नाही. सगळीकडे सांगत फिरत असतेस की तुझा दुष्यंतवरती किती जीव आहे, किती प्रेम आहे, आणि एका बाजूला त्याच्या स्वप्नांची राख रांगोळी करताना काहीच कसं वाटत नाही ग तुला? तेव्हा इथे बाळजा म्हणत असते, एक मिनिट, वाटेल ते बोलायचं नाही, माझ्यावरती आवाज चढून बोलायचं नाही, ताठ मानेने बोलायचं नाही, नजर खाली आणि आवाजसुद्धा खालीच. कारण कसं आहे ना, मी काही वर्षांपूर्वी तुमच्याबद्दल दुष्यंतच्या मनामध्ये जे काही विष पेरलं होतं ना, त्याची फळं मी आत्तापर्यंत खाते. जे काही मी त्याच्या मनामध्ये बी पेरलं होतं तुमच्याबद्दल, सगळं त्याला वाईट सांगितलं होतं ना, तेव्हापासून दुष्यंत तुमच्याकडे बघतसुद्धा नाही, बोलतसुद्धा नाही. मग काय गरज होती त्या कृष्णाची बाजू घेऊन पुन्हा त्याच्या नजरेमध्ये पडायची? पण तुम्हाला जर ते करून आनंद मिळाला असेल तर मला काहीच बोलायचं नाही आहे. आज एका दगडात मी दोन पक्षी मारले, एकतर तुमची जिरवली आणि त्या कृष्णाची डबल जिरवली. कळलं का? त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता कृष्णा आपला हात बघत असते. तिच्या हाताला चटके लागलेले असतात, कारण तिने इथे शेकोटीमधून तो आता पासपोर्ट बाहेर काढलेला असतो आणि हाताने विझवलेला असतो. तिच्या हाताला चटके बसलेले असतात. तेव्हा प्रेक्षकांनो, कृष्णा म्हणत असते की मी तर इथे चांगलं करायला गेले होते, पण दुष्यंत सरकार माझ्यावरती चिडले. तेव्हा इथे कृष्णा म्हणते की अगं कृष्णे, तू काय तुझं दुःख कुरवाळत बसली आहेस? अगं पूजा आजारी आहे,
तिने सकाळपासून काही खाल्लेलं नाही. तिच्यासाठी ज्यूस तयार कर, तिला गोळ्यासुद्धा घ्यायच्या आहेत. तेव्हा प्रेक्षकांनो, कृष्णा इथे आता ज्यूस तयार करायला जात असते, पण हाताला तिच्या भाजल्यामुळे आता प्रत्येक गोष्ट पकडताना तिला त्रास होत असतो. तेव्हा प्रेक्षकांनो, तिला आता मिक्सरचं भांडं खाली घ्यायचं असतं, पण ते काढत असताना सुद्धा तिला त्रास होतो. तेव्हा त्या ठिकाणी दुष्यंत येतो आणि तो आता कृष्णाचा हात पकडतो आणि तिचे हात बघत असतानाच इथे कृष्णा आपल्या हाताच्या मुठी बंद करून त्याच्या हातातून बाजूला करते आणि थोडं डिस्टन्स मेंटेन करून उभी राहते. तेव्हा दुष्यंत म्हणत असतो, कृष्णा, हे बघ, जे काही झालं त्यासाठी मी तुझी माफी मागतो. खरंच माझं चुकलं, मी तुला सॉरी म्हणतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, कृष्णा काही आता बोलतच नाही. तेव्हा दुष्यंत म्हणतो, ठीक आहे, पूजासाठी ज्यूस तयार करायचं असेल ना, तुला त्रास होत असेल, मीच ज्यूस तयार करतो. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता ॲपल कट करत असताना इथे दुष्यंत कृष्णाकडे बघत असतो आणि त्यामुळे ॲपल कट करत असताना त्याच्या बोटाला चाकू लागतो आणि तिथून रक्त येतं. तेव्हा इथे आता लगेचच कृष्णाचा जीव कासावीस होतो. ती म्हणते, दुष्यंत सरकार, अहो काय झालं तुम्हाला? आणि ती लगेचच हळदीचा डबा घेते आणि दुष्यंतच्या हाताला इथे हळद दाबते आणि म्हणत असते, लक्ष कुठे असतं तुमचं? तेव्हा दुष्यंत म्हणत असतो, कृष्णा, अगं एवढं काही नाही झाले, मला काही नाही लागलं आहे. आणि हे बघ, मला जे काही लागलं ना ते बरंच झालं. मी तुझ्यावरती जे काही रागवलो, चिडलो, त्याची शिक्षा मिळाली ना, मला बरंच झालं. खरं तर मी तुला जे काही बोललो आहे त्याच्या जखमा ह्या हातावरती झाल्यातच आहेत, पण तुझ्या मनावरती ज्या जखमा झाल्यात ना माझ्या बोलण्यामुळे, त्या खूप खोलवर आहेत, बरोबर ना? मग त्याची शिक्षा तर मला मिळायलाच हवी ना. बोटाला हे थोडं कापण्यापेक्षा संपूर्णपणे बोट माझं तुटून गेलं असतं ना तर जास्त बरं झालं असतं. तेव्हा इथे आता कृष्णा म्हणत असते, दुष्यंत सरकार, अहो काय बोलताय हे तुम्ही? तुम्ही गप्प बसा, काही बोलू नका. आणि तेव्हा कृष्णा म्हणते, माधव काका इकडे या. हे बघा, पूजाला आता ज्यूस हवं आहे, तेवढं ज्यूस काढून देता का? मी तिला नेऊन देते. आणि तेवढ्यातच प्रेक्षकांनो, इथे आता कृष्णा पूजाच्या रूममध्ये येणार असते. त्याच्या आधी पूजा स्वतःला आरशात बघत असते आणि म्हणत असते की मगाशी त्या बाळजाबाईने माझा गळा दाबला, त्याचे इथे मार्क्स वगैरे गळ्यावरती उठलेले नाही आहेत ना. सगळेजण विचारतील गळ्याला काय झालं काय झालं म्हणून. काय उत्तर देणार आहे मी? तेव्हा प्रेक्षकांनो, कृष्णा म्हणत असते, पूजा, अगे हे घे, ज्यूस पी बरं. आणि हे बघ, शांतपणे ज्यूस पी. आणि आज तुझे फ्रेंड दुष्यंत सरकार इथे येणार नाही आहेत, त्यांची तब्येत बरी नाही आहे, तेव्हा तू तुझ्या हाताने ज्यूस पी. तेव्हा इथे आता कृष्णा हे सगळं चांगल्यासाठीच म्हणत असते, कारण दुष्यंतचा मूड चांगला नाहीच आहे. पण इथे पूजा ऐकायला तयार नाही. पूजा म्हणत असते, का म्हणून? फ्रेंड माझ्यासाठी नक्की येणार. आणि तेवढ्यातच तिथे आता कृष्णा निघून जाते, कारण खरोखरच तिथे दुष्यंत आलेला असतो. तेव्हा पूजा म्हणते, फ्रेंड आलास का तू? ही बघ ना, म्हणत होती कृष्णा की तू येणार नाहीस म्हणून, पण मला माहिती होतं तू माझ्यासाठी नक्की येणार. तेव्हा कृष्णा ज्यूसचा ग्लास दुष्यंतच्या हातामध्ये देऊन सरळ तिथून निघून जाते. ती इथे दुष्यंतबरोबर काहीच बोलत नाही. तेव्हा इथे दुष्यंत म्हणतो, हे घे पूजा, ज्यूस पिऊन घे. तेव्हा पूजा म्हणते की मला नको आहे ज्यूस. तो म्हणतो, का? तुला औषधं घ्यायचेत, पिऊन घे. ती म्हणते, मग तू पाज ना मला, तू पाज बरं. तेव्हा दुष्यंत म्हणतो, हाताने पी ना. तेव्हा पूजा म्हणते, प्लीज. तेव्हा दुष्यंत इथे आता पूजाला ज्यूस प्यायला लावतो, स्वतः पाजत असतो. आणि जेव्हा इथे दुष्यंत स्वतः तिला ज्यूस पाजत असतो तेव्हा तिथे खिडकीमधून लपून छपून हे सगळं जयकांत बघत असतो. तेव्हा त्याला वाटतं की दुष्यंत या पूजाची इतकी काळजी का घेतो, तिला हाताने वगैरे ज्यूस का पाजतोय. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता पूजा म्हणत असते, डी, घरामध्ये भांडण झालं का रे? तुझी ती दुसरी फ्रेंड आहे, तिने तुझा पासपोर्ट जाळला का? तेव्हा दुष्यंत म्हणतो, कृष्णाने तसं काही केलेलं नाही आहे. माझा पासपोर्ट माझ्या वडिलांनी जाळला आहे. आणि तसंही ती माझी स्वप्न मोडणार नाही. ती उलट खूपच जास्त एक्सायटेड होती मला अमेरिकेला पाठवण्यासाठी. ती माझा पासपोर्ट का जाळेल? तेव्हा पूजा म्हणत असते, मला काय वाटतं माहिती आहे, तुझे वडील आहेत ना आढळराव, त्यांनी कृष्णावरचा ब्लेम स्वतःवरती घेतला असेल तिला वाचवण्यासाठी. तेव्हा दुष्यंत म्हणतो, एक मिनिट, तू का आमच्या घरातल्या गोष्टींमध्ये पडतेस? तुला आमच्या घरातल्या गोष्टींमध्ये बोलायचा काही अधिकार नाही आहे. तू हे ज्यूस घे आणि पिऊन टाक. मी जातो, मला कृष्णाजवळ बोलायचं आहे. तेव्हा दुष्यंत तिथून निघून गेल्यानंतर इथे पूजा म्हणत असते की इतके प्रयत्न करते मी इथे डीला माझा करण्यासाठी,
पण अजिबात ही कृष्णा डीला माझा होऊ देत नाही आहे. मी पण आता बघ काय करते ते. डी फक्त आणि फक्त माझाच होईल याची काळजी घेईन. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे कृष्णा आता ज्यूसचा ग्लास पूजाला दिल्यानंतर दुधाचा ग्लास दुष्यंतसाठी घेऊन आलेली असते. पण दुष्यंत रूममध्ये नसतो. तेव्हा इथे कृष्णा म्हणत असते, दुष्यंत सरकार अजून आले नाही वाटतं, पूजाच्याच रूममध्ये असतील, त्यांना तिथेच दूध नेऊन देते. आणि तेव्हा दुधाचा ग्लास रिटर्न घेऊन जात असतानाच त्या ठिकाणी दुष्यंत आलेला असतो. तेव्हा इथे कृष्णा त्याला दुधाचा ग्लास देऊन जात असते. तेव्हा दुष्यंत म्हणतो, प्लीज प्लीज कृष्णा थांब, हे बघ मला तुझ्याशी बोलायचं आहे, प्लीज ये ना, ये इथे बस. तेव्हा इथे कृष्णाला त्याच्याजवळ बोलायचं नसतं, कारण ती सुद्धा माणूस आहे, ती सुद्धा हर्ट झालेली असते. तेव्हा मग इथे दुष्यंत म्हणतो की मला बोलायचं आहे. तर कृष्णा बसते बेडवरती जाऊन आणि दुष्यंत आता मोबाईलवरती एक सुंदर असा आता हळद रुसली कुंकू हसल्याचं टायटल सॉन्ग आपल्या मोबाईलवरती लावतो आणि मोबाईल बाजूला ठेवून देतो. आणि जो दुधाचा ग्लास त्याच्यासाठी आणलेला असतो, त्या आता ग्लासाच्या वरती साई आलेली असते. ती साई तो आपल्या 2 बोटांनी हळूच काढतो आणि तिथे ग्लास ठेवून तो कृष्णाचा हात आपल्या हातामध्ये घेतो आणि जिथे जिथे भाजलेलं असतं तिथे तो साई लावत असतो. कारण प्रेक्षकांनो, जेव्हा भाजतं लागतं तेव्हा दुधावरची साई लावल्यानंतर थंड वाटतं आणि ती जखम भरायलासुद्धा मदत होते. हे आता आपल्या घरचे नुकसे असतात आणि तसंच आता दुष्यंत करत असतो. इथे आता तो कृष्णाच्या हातावरती ते मलहम लावत असतो, म्हणजे ती साई लावत असतो. तेव्हा कृष्ण त्याच्याकडे बघतच राहते. तेव्हा दुष्यंत म्हणत असतो, कृष्णा खरंच सॉरी, मला माहिती आहे तुला खूप जास्त त्रास झाला ना, म्हणजे माझा पासपोर्ट, माझी स्वप्न वाचवण्यासाठी तू किती धडपड केलीस हे मला कळायला हवं होतं. तू पासपोर्ट बाहेर काढत होतीस म्हणून तर तुझ्या हाताला चटके बसले ना, पण मी हा विचारच रागाच्या भरामध्ये केला नाही. तू का माझ्या स्वप्नांच्या आड येशील? तू तर मला अमेरिकेला पाठवण्यासाठी किती जास्त एक्सायटेड होतीस हे मला माहिती होतं. तेव्हा इथे दुष्यंत तिच्या हाताला आता साई लावल्यानंतर फुंकरसुद्धा मारत असतो. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, दुष्यंत म्हणत असतो, मला जेव्हा लहानपणी भाजायचं लागायचं ना, तेव्हा कृष्णा माझी आई अशी साई घ्यायची आणि मला लावायची. त्याने काय होतं, जखमसुद्धा लवकर बरी होते आणि आपल्याला थंडसुद्धा वाटतं. तेव्हा इथे दुष्यंत म्हणत असतो की मला माहिती आहे तुझ्या हाताला ज्या जखमा झाल्यात ना त्या लवकर भरतील. त्यांचं एवढं दुःख नाही आहे जेवढं माझ्या बोलण्यामुळे तुझ्या मनाला खोलवरती वेदना झालेल्या आहेत. मी समजू शकतो माझ्या बोलण्यामुळे तू किती हर्ट झाली आहेस, पण कृष्णा खरंच सॉरी, मी मनापासून तुला सॉरी म्हणतो. तेव्हा कृष्णा म्हणत असते, नाही दुष्यंत सरकार, उलट मी तुम्हाला सारी म्हणायला हवं. कारण काय झालं, तुम्ही दुखावला गेला होतात, तुमची स्वप्न इथे मोडल्यासारखी झाली होती म्हणून तुम्ही माझ्यावरती चिडलात, पण मी तुमच्याजवळ अबोला धरला. एक सबूतसुद्धा मी मगापासून तुमच्याशी बोलले नाही, त्यासाठी मी तुम्हाला सारी म्हणते. तेव्हा दुष्यंत म्हणतो, नाही, तू रागवलीस ते बरोबरच होतं, कारण तू माझ्या बोलण्यामुळे हर्ट झाली होतीस, त्यामुळे तू माझ्याशी नाही बोललीस त्याचं मला वाईट वाटत नाही आहे. पण हे जे काही तुझ्या हाताला भाजलं ना त्याच्यामुळे मला खरंच खूप वाईट वाटतंय. तेव्हा इथे आता कृष्णाच्या हाताला इथे साई वगैरे लावल्यानंतर तो कृष्णाचे हात आपल्या हातात घेतो आणि त्याच्यावरती प्रेमाने फुंकर मारत असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये इथे आता कृष्णा म्हणत असते, दुष्यंत सरकार एक विचारू का? तेव्हा दुष्यंत म्हणतो, विचार ना विचार. तेव्हा कृष्णा म्हणते की तुमच्यामध्ये आणि मोठ्या साहेबांमध्ये इतका दुरावा का? तुमच्यामध्ये इतका दुरावा कशामुळे आला आहे? काय झाले नक्की? तेव्हा इथे दुष्यंतला खूप राग येतो. तर इथे दुष्यंत त्याच्या आईला म्हणत असतो की अरे हो, आता तर न्यू इयर येणार आहे ना, मला इथे गिफ्ट घ्यायचं आहे कृष्णासाठी. बरं झालं आई तू आठवण दिलीस, नाहीतर माझ्या तर लक्षातच नव्हतं की मला कृष्णासाठी एक छान गिफ्ट घ्यायचं आहे. आता तिच्यासाठी छान असं काहीतरी घेतो. तेव्हा इथे आता दुष्यंत कृष्णाची इतकी काळजी घेतोय हे बघून बाळजाला खूपच जास्त राग आलेला असतो. तिचा चेहरा बघा किती तिरस्कार करते ती कृष्णाचा. त्यानंतर प्रेक्षकांनो, कृष्णा इथे बाळजाला म्हणत असते की बाळजाबाई, तुमचा खरा चेहरा आहे ना आज मी दुष्यंत सरकार यांच्यासमोर आणणारच. कारण कसं आहे ना, म्हणजे नवीन वर्षाच्या फटाक्या बार फुटतील तेव्हा फुटतील हो, पण इथे जुन्या गोष्टींमध्ये तुम्ही जे जे काही केले आहेत ना ते आता दुष्यंत सरकारच्या समोर आणणार आणि खूप मोठा धमाका करणार. असं आता इथे कृष्णा बाळजाला म्हणते की तुझा इथे पर्दाफाश केल्याशिवाय मी सुद्धा काही स्वस्थ बसणार नाही.
तेव्हा इथे कृष्णाच्या धमकीला आता खूपच जास्त इथे बाळजा घाबरलेली असते. ती डोळे मोठे करून कृष्णाकडे रागाने बघत असते आणि कृष्णा इथे फुल कॉन्फिडन्सने तिच्याकडे आता डोळ्यात डोळे घालून बघत असते.